नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जिल्हाध्यक्ष पदावरून अपमानित बळीराम साठे संतप्त. शरद पवारांची राष्ट्रवादी सोडण्याचा विचार, शिंदे सेनेकडे झुकाव. पाहुयात काय हे बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे वरिष्ठ नेते बळीराम काका साठे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून अपमानास्पद पद्धतीने हटवण्यात आल्याने ते कमालीचे दुखावले असून पक्ष सोडण्याचा गंभीर विचार करत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. साठे यांच्या जागी खासदार धैर्यशील मोहिते पाटील समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी गटात प्रचंड खदखद सुरू झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे आयोजित बैठकीत बळीराम साठे यांनी स्वतः भावना व्यक्त करताना सांगितले की मला जर सांगितलं असतं तर मी आनंदाने पद सोडलं असतं, पण हा अपमान आहे. त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका करत सांगितलं की मोहोळ मतदारसंघात सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करून राजू खरे यांना एबी फॉर्म दिला म्हणून मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळेच माझ्या विरोधात हालचाली सुरू झाल्या. साठे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिंदे गटाकडून खुलं निमंत्रण देण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभेचे संपर्क प्रमुख महेश साठे यांनी वडाळ्यात येऊन काका साठे यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांनीही साठे यांची भेट घेत जिथे काका तिथे मी आणि मी तिथे काका अशी प्रतिक्रिया दिली. खरे हे जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडून आले असले तरी त्यांचा कल शिंदे गटाच्या दिशेने असल्याचे वारंवार दिसून आले आहे. बैठकीत उपस्थित साठे समर्थकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काका, आपण शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत किंवा शिंदे सेनेत जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून सोलापूर जिल्ह्यात साठे यांच्या संभाव्य पक्षांतराने नवीन समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. साठे यांनी बैठकीत स्पष्ट केलं की मी शरद पवार साहेबांकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जयंत पाटील यांच्या वर्तवणुकीची तक्रार करणार आहे. बळीराम काका साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओळख असलेल्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असून त्यांचं पक्षातून बाहेर पडणं ही शरद पवार गटासाठी मोठी धक्का ठरू शकते. त्यांच्या पुढील निर्णयाकडे सोलापूरच नव्हे तर राज्यातील राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.